नमस्कार, मी सौरभ नाईक. आरोग्यशाहीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आरोग्यशाहीमध्ये आपल्यासोबत आहे डॉक्टर अमोल लाहोटी. डॉक्टर अमोल लाहोटी हे व्हेरिकोज वेन्स आणि रक्तवाहिनी तज्ज्ञ आहेत. चला तर आपण लगेचच त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊया. डॉक्टर, व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय आणि याची सर्वसाधारण लक्षणं नेमकी काय असतात? व्हेरिकोज व्हेन म्हणजे पायाच्या सुजलेल्या, फुगलेल्या, काळ्या निळ्या रक्तवाहिन्या, ज्या की आपल्याला दिसते बऱ्याच पेशंटमध्ये पाहायला मिळतात. की काही काही पेशंटला उभं राहिल्यानंतर पायाच्या रक्ताने अचानक सुजून राहतात किंवा फुगून दिसतात. याची लक्षणे म्हणजे काय, की पेशंटला सुरुवातीला फक्त थोडे पाय थकतात, दुखतात. नंतर जसं जशी बिमारी जसं जसा आजार समोर जातो किंवा ॲडव्हान्स होतो, नेक्स्ट स्टेजला जातो, तसं तसं पेशंटला सतत दिवसाच्या शेवटी किंवा रात्री पाय ठणकतात, दुखतात आणि पाय ठणकल्यामुळे किंवा दुखल्यामुळे झोप येत नाही, पायावर सुजन राहते. हे सोडून बऱ्याच पेशंटला आपल्याला कळते की पायावर काळेचे चट्टे असतात किंवा काही काही पेशंटला तर न भरणारी जखम असते, जी की पेशंट सांगतात की आम्ही बऱ्याच प्रकारच्या अँटीबायोटिक गेल्या, बऱ्याच प्रकारच्या ड्रेसिंग्स केल्या, पण जखम भरत नाही आहे. कारण की अशा पेशंट्समध्ये त्यांच्या पायाची जी अशुद्ध रक्तवाहिनी असते ती फुगलेली असते, मोठी असते, आणि जे शुद्ध रक्त खाली यायला पाहिजे आणि अशुद्ध रक्त वर जायला पाहिजे, वर जात नाही. त्यामुळे ती जखम असते. त्यामुळे अशाच पेशंटमध्ये नुसतं ड्रेसिंग करून किंवा वारंवार पट्टी बदलून, अँटीबायोटिक बदलून जखम भरणार नाही. तर त्याचं प्रॉपर योग्य निदान करून त्याची प्रॉपर ट्रीटमेंट लागते. व्हेरिकोज वेन्सची तपासणी नेमकी कशी होते आणि हा आजार नेमका कुणाला जास्त होतो? हा आजार नेमका कुणालाही होऊ शकतो. पण सगळ्यात जास्त ज्यांचं जास्त उभं राहून काम आहे, जसे की स्कूल टीचर्स, ट्रॅफिक पोलीस, हवालदार किंवा हॉटेलमध्ये काम करणारे किंवा सतत ऑफिसमध्ये बसून काम करणारे लोक, त्यांचे बसून काम असतं आणि पायाचे मुवमेंट होत नाही आणि ग्रॅव्हिटी किंवा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जे पायात रक्त साचतं, अशा लोकांना हा त्रास जास्त होतो. याचप्रमाणे आपल्याला कळेल की हाऊसवाईफ म्हणजे गृहिणी ज्या असतात, त्यांना हा देखील हा आजार खूप जास्त पाहायला मिळतो. कारण की किचनचं कंटिन्यू सतत स्टँडिंग काम केल्यामुळे रक्त जे पायात साचतं, थकतं, त्यामुळे पाय दुखतात आणि त्यामुळे हा स्लोली व्हॅरिकोज वेनचा आजार डेव्हलप होतो. हे शिवाय ज्यांना क्रोनिक डीप वेन थ्रोम्बोसिस आहे किंवा पोस्ट प्रेग्नन्सी किंवा पोस्ट सर्जरी, काही काही लोकांमध्ये हा आजार बघायला मिळतो. ह्याचं तपासणी करण्यासाठी सिंपल आहे की एक तर क्लिनिकल एक्झामिनेशन आणि एक सोनोग्राफी किंवा डॉपलर. सो क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये पेशंटला पहिला मी म्हणजे झोपून बघतो आणि उभं राहून बघतो. ज्याच्यावर आपल्याला कळतं की पायावर कुठे काळे डाग आहेत का, कुठे पायात सुजन आहे का, किंवा कुठे कुठे रक्तवाहिन्या फुगलेल्या आहेत का, काही जखम आहे का, किंवा स्किन ड्राय आहे का, किंवा पेशंट खाजवतो बऱ्याच वेळा. कारण की बरेच पेशंट हे आमच्यापर्यंत येण्या अगोदर स्किनच्या डॉक्टरांना, होमिओपॅथिक डॉक्टरांना दाखवतात आणि नंतर शेवटी काही फरक नाही पडला, भरपूर क्रीम लावतात, उपचार घेतात, नंतर शेवटी आमच्याकडे येतात. तर आपल्याला कळतं की हा आजार व्हेरिकोज वेनचा आहे. आणि याचा उपचारमध्ये सिंपल आहे, याचं निदानमध्ये सिंपल आहे की पायाची सोनोग्राफी का डॉपलर करतो. ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की पायाची जी रक्तवाहिनी आहे, त्याची साईज काय आहे, त्याचं कुठे इनकॉम्प्लीट परफोरेटर आहे का, कुठे अजून मोठ्या लहान रक्तवाहिन्या फुगलेल्या वरच्या आहेत का, किंवा ह्याचं आतल्या रक्ताशी निगडीत कनेक्शन काय आहे. आणि बऱ्याच वेळा आपल्याला हे पण करावं लागतं की पेशंटचं सोनोग्राफी ही झोपून म्हणजे आडवं पडून पण करावं लागते आणि उभं राहून पण सोनोग्राफी करावी लागते. कारण की उभं राहून सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला कळतं की ज्यांची आडवं पडून रक्तवाहिनी साईज फक्त 1-2 mm होती, ज्यांचं उभं राहिल्यानंतर अचानक रक्ताची साईज वाढते. कारण की अशा पेशंटमध्ये वॉल डॅमेज असतात. लगेच ग्रॅव्हिटीचा इफेक्ट आला की त्या रक्ताने खूप जास्त फुगून दिसतात. त्यामुळं सोनोग्राफी करताना झोपून आणि उभं राहून पण सोनोग्राफी करणं तेवढंच आवश्यक आहे. व्हेरिकोज वेन्ससाठी नेमकी कुठली उपचार पद्धती आहे आणि त्यात सर्वश्रेष्ठ उपचार पद्धती नेमकी कोणती? पेशंट कुठल्या स्टेजला आम्हाला भेटतो किंवा दाखवतो त्यावर डिपेंड करतो उपचार काय आहेत. जर आपण पाय दुखतायत, थकतात आणि अर्ली स्टेजला जर पोहोचलो, तर आपल्याला कळते की सिंपल लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि स्टॉकिंग्स किंवा त्याला म्हणतात टाईट सॉक्स, जे की आपल्या गुडघ्याच्या वरपर्यंत किंवा गुडघ्यापर्यंत असतात, त्यांनी पण हा आजार थांबवला जाऊ शकतो किंवा याचा नेक्स्ट स्टेजला जाण्यापासून आपला त्रास कमी होऊ शकतो. जर पेशंट अर्ली स्टेजला आला तर त्याला सिंपल आहे की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे काय, तर त्यांचं वेट जास्त असेल त्यांना वेट कमी करायचं आहे. त्यांचं जास्त उभं राहून काम असेल तर त्यांना थोडंसं उभं राहून काम कमी कसं करता येईल, अधूनमधून ब्रेक कसा घेता येईल, किंवा अधूनमधून थोडंफार चालून कसं येतं हे बघावं लागेल. आणि आपल्याला कळतं की काही काही लोकांमध्ये उभं राहायचं काम त्यांना लागतंच, त्यांचा तो ऑप्शन असतो, त्यांचा तो ऑक्युपेशन असतो. स्कूल टीचर, ट्रॅफिक पोलीस, हवालदार लोक किंवा हॉटेलमध्ये काम करणारे लोक किंवा ऑफिसमध्ये काम करणारे, ते अशा पेशंट लोकांना अर्ली स्टेज त्यांनी जर स्टॉकिंग वापरल्या, म्हणजे स्टॉकिंग म्हणजे टाईट सॉक्स जर वापरले, तर हा आजार आपण त्याला थांबवू शकतो.
याचप्रमाणे जर पेशंट थोडे लेट आले म्हणजे की जेव्हा ग्रेड 4 ग्रेड 5 हा आजार किंवा ह्या डिग्रीचा आजार आहे, जसे की पायावर खूप जास्त निळ्या रक्ताने दिसणे मोठ्या मोठ्या किंवा जखम होणे किंवा पायाची स्किन खूप काळी पडणे किंवा पाय खूप सुजून दिसणे. तर असं पेशंट जर बऱ्याच वेळा असं पेशंटला फक्त पाय ठणकतात दुखतात, पेशंटला वाटतं की हा हे तर मला रुटीन त्रास आहे. मग पेशंट हा त्रास अंगावर काढतो आणि लेट स्टेजला पोहोचतो जेव्हा की त्यांना हे खूप सांगितलेले आजार असतात. मग अशा वेळेस त्यांना फक्त स्टॉकिंगनी आराम पडत नाही किंवा फक्त गोळ्याने आराम पडत नाही, तर बऱ्याच वेळा पेशंटला जे व्हॅरिकोज वेनचे सर्जरीचे उपचार आहेत ते करावे लागतात. आता सर्जरी म्हटलं की आपल्याला थोडी भीती वाटते, पण व्हॅरिकोज वेनची सर्जरी ही रुटीन सर्जरी नसून फक्त हातात सुई जशी लागते तशी एक सुई लागते पायामध्ये आणि त्या सुईच्या माध्यमातून हा उपचार केला जातो. आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत, जसे की एक सगळ्यात जुनी आणि सर्वश्रेष्ठ पद्धती म्हणता येईल लेझर उपचार पद्धती किंवा त्याला आमच्या मेडिकल टर्म म्हणतात EVLA म्हणजे एंडोव्हेनस लेझर ॲब्लेशन. सेकंड ऑप्शन असतो की इंजेक्शन स्क्लेरोथेरपी म्हणजे ज्या सुरकत्या निळ्या काळ्या रक्तवाहिन्या आहेत फुगलेल्या त्याच्यामध्ये इंजेक्शन स्क्लेरोथेरपी असते. नंतर एक आहे व्हेनासिल जी की आता मोस्ट रिसेंट आणि वापरली उपचार पद्धती ज्याच्यामध्ये म्हणतात की आपल्याला स्टॉकिंग सुद्धा वापरायचं काम नाही, ती आहे व्हेनासिल. व्हेनासिल जरी ही मोस्ट रिसेंट असेल तरीही अजून याचा लॉंग टर्मचा डेटा आपल्याकडे उपलब्ध नाही की बाबा हे 10 वर्षानंतर सुद्धा ही याची ट्रीटमेंटचा फायदा तोच राहील का जो आज आहे. कारण की बऱ्याच वेळा आपण स्टॉकिंग घालायचं जिवार म्हणून आपण व्हेनासिलसाठी गेलो आणि आपल्याला नंतर कळालं की बाबा व्हेनासिलने आपण उपचार तर केला आहे पण आपल्याला लॉंग टर्म सक्सेस माहिती नाहीये. तर एक व्हेनासिल उपचार पद्धती आहे. हे सोडून याचं एक रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशनची ट्रीटमेंट आहे ते एक आहे. परत काही काही पेशंटमध्ये मोका मीन्स मेकॅनोकेमिकल ॲब्लेशन म्हणजे काय की जी मेन रक्तवाहिनी आहे त्याच्या आत एक फायबर असतो जो की त्या रक्तवाहिनीला आतून खरबडतो आणि नंतर आपण स्क्लेरोझन नावाचं औषध सोडतो ज्याने की ती रक्तवाहिनी पूर्णपणे नेहमीसाठी बंद होते. सो अशा वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत, पण त्याच्यामध्ये एक टाइम टेस्ट म्हणतो ना आपण एक सर्वात जुनी पण आहे, लॉंग टर्म डेटा पण आहे आणि त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत, ती म्हणजे लेझर ट्रीटमेंट. ज्याचा सक्सेस रेट जवळपास 97 to 98% आहे. आपण हे पण ऐकलं असेल की काही काही पेशंट कंप्लेंट करतात की सर मी तर ऐकलंय की माझ्या या नातेवाईकामध्ये की ह्या मित्रामध्ये लेझर थेरपी झालेली आहे पण त्यांना रिकरन्स झालेला आहे. तर त्याला हे सांगू इच्छितो की त्याची ट्रीटमेंट थोडी काही वर्षांअगोदर झालेली असेल, पण त्याच्यामध्ये नवीन मॉडिफाईंग असे आहेत की जर पेशंटचा प्रॉपर डॉपलर करून आपण त्याचे परफोरेटर सुद्धा निदान केले आणि लेझर ट्रीटमेंटमध्ये परफोरेटर किंवा जे आतल्या रक्ताशी निगडीत करणारे जे नसा असतात त्यांना पण आपण प्रॉपर लेझर केलं तर त्याचा रिकरन्स होत नाही. नॉर्मली आम्ही आमच्या द व्हॅस्क्युलर सेंटर या ब्रँडच्या खाली 5 ठिकाणी काम करतो, तर आम्ही सगळेजण हे फॉलो करतो की परफोरेटर सुद्धा बंद झाले पाहिजे सो दॅट पेशंटला रिकरन्स नाही व्हायला पाहिजे. व्हेरिकोज वेन्स हा आजार थांबवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण जनजागृतीपर काय उपक्रम राबवत असता? हा आजार सांभाळण्यासाठी ही व्हेरिकोज वेन म्हणजे एक बेसिक लाईफस्टाईल डिसीज आहे. सो आपल्याला आपली लाईफस्टाईल बदलायची आहे. म्हणजे ज्यांचं जास्त उभं राहून काम आहे त्यांनी उभं राहणं टाळायचं आहे, अधूनमधून ब्रेक घ्यायचे आहेत, स्टॉकिंग घालायचे आहेत. त्यांचं कंटिन्यूस बसून काम आहे त्यांनी अधूनमधून अर्धा एक तास झाल्यानंतर थोडंसं चक्कर मारून यायची आहे किंवा त्यांनी बसल्या बसल्या हलकेचे पाय हलवायचे सो दॅट पायाचे जे काफ पंप किंवा मसल जे असतात किंवा स्नायू म्हणतो त्याला आपण, ते पूर्ण जे पायात साचलेलं रक्त आहे ते वापस हृदयाकडे पाठवतात. याच्यासाठी आम्ही रिसेंटली मागे पण एक कॅम्प कंडक्ट केला होता जे की MSCB एम्प्लॉईसाठी होता आणि आम्ही परत येणाऱ्या 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत म्हणजे 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर पर्यंत आम्ही आमचे जे 5 ठिकाण आहेत नवी मुंबईला, मुंबईला, नागपूरला, पुण्याला आणि औरंगाबादला, इथे आम्ही 5 ठिकाणी ज्यांना हा त्रास आहे, ज्यांना व्हेरिकोज वेनचा अल्सर आहे त्यांचं फ्री इव्हॅल्युएशन म्हणजे यांचं फ्री तपास केला जाईल आणि ज्यांना काम आहे त्यांचं डॉपलर किंवा पायाची सोनोग्राफी सुद्धा केल्या जाईल. हा आम्ही उपक्रम राबवतोय. उपक्रम राबवण्याचा एकच उद्देश म्हणजे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो प्रिव्हेंटेबल डिसीज आहे की ज्याला अर्ली स्टेजला पकडलं तर आपण त्याचं ॲडव्हान्स म्हणजे स्टेजला जायचं थांबवू शकतो. ते पकडणे आणि ज्यांना जास्त त्रास आहे त्यांना वेळीच उपचार देणे हे करायचा आमचा उद्देश आहे. व्हेरिकोज वेन्सचं पूर्ण बरं होण्याचं प्रमाण नेमकं किती आहे? हा आजार पूर्णपणे ठीक होण्याचे प्रमाण जवळपास 97 to 98% आहेत. सांगितल्याप्रमाणे जर याचं प्रॉपर निदान करून प्रॉपर लेझर केलं, परफोरेटर ॲब्लेशन केलं, वरच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याचं प्रॉपर स्क्लेरोथेरपी केलं आणि हे उपचार करण्यासोबतच त्यांचं सायमल्टेनियसली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं, त्यांना प्रॉपर ड्रेसिंग ज्या त्यांना जखमा असते म्हणजे 4 लेअर कन्सेप्ट नावाचं ड्रेसिंग असतं ते जर केलं तर हा आजार पूर्णपणे बरा होतो आणि याचा रिकरन्स सुद्धा होत नाही. आता आपल्याला ऐकायला मिळतं की काही काही पेशंट सांगतात की हा आजार आम्ही तर तिथून केला होता मला परत रिकरन्स झाला आहे. तर एवढं सांगायचं फक्त याला की प्रॉपरली ट्रीटमेंट केली,
प्रॉपरली ज्या ज्या रक्तवाहिन्या ज्या इनकम्प्लीट परफोरेटर आहे किंवा जी खराब रक्तवाहिनी प्रॉपरली लेझर जर केलं तर टाईम देऊन लेटेस्ट मशीननी तर हा आजार पूर्णपणे बराही होतो आणि लॉंग टर्म सक्सेस रेट पण खूप चांगला आहे. हा आजार एकदा उपचार केल्यानंतर पुन्हा होऊ शकतो का? हा आजार जर एकदा प्रॉपरली ट्रीटमेंट दिलं, पूर्णपणे ट्रीटमेंट केलं तर परत होण्याचे चान्सेस हे निग्लिजिबल किंवा मे बी 1% ते 2%च आहेत. आणि ते 1% ते 2% पण कुठल्या लोकांमध्ये होतो, जे की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हा एक बेसिक जो त्यांना ॲडवाईस दिली जाते, ते फॉलो करत नाहीत. जसे की समजा ज्यांचं जास्त उभं राहून काम आहे किंवा सतत बसून काम आहे, त्यांना त्याच्यामुळे हा जर त्रास होत असेल, तर सांगितल्याप्रमाणे त्यांनी जर थोडंसं अधूनमधून उभं राहायचं टाळलं किंवा जास्त वेट असेल त्यांनी वेट स्लोली रिड्यूस केलं किंवा किचनचं जर कंटिन्युअस काम असेल तर मध्ये-मध्ये ब्रेक घेतले. असं लहान-लहान गोष्टी आहेत खूप, पण ह्या जर फॉलो केल्या, तर हा आजार एकदा लेझरने ट्रीट केला तर परत होण्याचे चान्सेस ऑलमोस्ट नाहीच आहेत. फक्त जे लोकं हे बेसिक एकदा ऑपरेशन झालं आणि आता मी पूर्णपणे बरा झालो, आता मी वापस पहिले जे करायचं ते आता करतोय, असं जर म्हटलं, तर मग ह्याचा रिकरन्स होऊ शकतो आणि असे जवळपास 2% पेशंट आम्हाला बघायला मिळतात. इन जरी आपल्याला 2% पेशंटमध्ये हा आजार परत दिसला, तरी अशा लोकांमध्ये परत पूर्णपणे लेझर करावं लागत नाही. फक्त एक साधं ओ-पी-डी बेसिसवर एक इंजेक्शन स्क्लेरोथेरपी असते, म्हणजे एक जस्ट औषध सोडायचं असतं, जे की हार्डली 5 मिनिटाची प्रोसेस असते. ते करून त्याचं निदान होऊ शकतं. अजून कुठल्या रक्तवाहिन्यांच्या आजारांवर तुम्ही उपचार करता आणि व्हेस्क्युलर सर्जरी करता? अ, रक्तवाहिन्यांचे आजार तर खूप आहेत तसे. बट अजून एक खूप जास्त कॉमनली आढळणारा आजार म्हणजे पेरिफेरल आर्टेरियल डिसीज और पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज. जे लोक जास्त स्मोकिंग करतात किंवा टोबॅको खातात किंवा ज्यांना डायबिटीस आहे, अशा आपण बघतो बऱ्याच पेशंट लोकांवर पायावर न भरणारी जखम असते. मी व्हेरिकोज व्हेन बद्दल बोलताना पण सुद्धा बोललो, की न भरणारी जखम आणि सध्या जे बोलतोय पेरिफेरल आर्टेरियल डिसीज, ही पण एक न भरणारी जखम आहे. पण या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. सो ज्यांचं जे जास्त स्मोकिंग करतात, तंबाखू खातात किंवा त्यांना भरपूर वेळेपासून डायबिटीस आहे, अशा पेशंटमध्ये पायावर न भरणारी जखम असते, जे की खूप जास्त दुखते. अशा लोकांना आपण ऐकलं असेल, की गँग्रीन हा शब्द ऐकला असेल. सो अशा पेशंटला एक बोटाचं किंवा पायाचं गँग्रीन हे बघायला मिळतं. गँग्रीन म्हणजे काय, की पायाचं ते स्पेसिफिक भाग सडणे किंवा पूर्णपणे काम न करणे. तर रक्तप्रवाह तिथे पूर्णपणे पोहोचत नाही म्हणून तो भाग सडतो किंवा बंद पडतो. त्याला आपण गँग्रीन म्हणतो. आता हा आजार तंबाखू, बिडी आणि डायबिटीसमुळे काय होतं, की जी शुद्ध रक्तवाहिनी असते, जी की खाली पायापर्यंत, पायाच्या बोटापर्यंत किंवा हाताच्या बोटापर्यंत शेवटपर्यंत रक्तप्रवाह घेऊन जाते, ती रक्तानी बारीक-बारीक होऊन बंद पडते आणि बंद पडल्यामुळे जे रक्तप्रवाह समोर जायला पाहिजे जात नाही, ऑक्सिजन, ग्लुकोज पोहोचत नाही आणि तिथला भाग मरण पावतो. आपण बघतो की आपल्याला जर खूप जास्त भूक लागली आणि आपल्याला जेवण जर नाही दिलं तर ते वेदना खूप जास्त होतात. त्याचप्रमाणे ज्यांची पायाची रक्तवाहिनी बंद पडते आणि तरीही त्यांना आपल्याला रक्तप्रवाह सुरळीत करता आला नाही, तर असा भाग तो गँग्रीन होऊन बंद पडतो किंवा मरून जातो. तर अशा रुग्णांसाठी पेरिफेरल अँजिओप्लास्टी, म्हणजे जशी आपण हृदयाची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करतो, त्याचप्रमाणे पायाची अँजिओग्राफी आणि पायाची अँजिओप्लास्टी सुद्धा होते. ज्याच्यामध्ये पायाची जी बंद झालेली रक्तवाहिनी असते ती पूर्णपणे उघडल्या जाते. आता जो गँग्रीन झालेला बोट असतो किंवा भाग असतो, तो तर काढावाच लागतो. पण एकदा अँजिओप्लास्टी केली किंवा तिथे रक्तपाताचं औषध प्रॉपर आत जाऊन सोडलं, तर ती जखम बरी होते. न की बऱ्याच वेळा आपण ऐकलं असेल, नुसतं जर गँग्रीनचं बोट काढलं, तर ते वरपर्यंत म्हणजे पहिले बोट जातं, नंतर मग खालचा पाय जातो, मग गुडघ्याच्या खालचा पाय जातो, नंतर अजून वरती पाय जातो. असं का होतं? कारण की खालचा रक्तप्रवाह सुरळीत राहत नाही. जर अशा पेशंटमध्ये आपण वेळीच सोनोग्राफी, डॉपलर करून जर आपण रक्तवाहिनीचा तपास माहीत पडला आपल्याला, की ही रक्तवाहिनी बंद आहे आणि ती रक्तवाहिनी उघडण्यासाठी अँजिओप्लास्टी किंवा स्टेंट टाकला किंवा रक्तपाताचं औषध सोडलं, तर ती रक्तवाहिनी उघडल्या जाते, पेशंटचा त्रासही कमी होतो आणि ज्यांना गँग्रीन असेल त्यांची ती जखमसुद्धा भरल्या जाऊ शकते किंवा ॲटलीस्ट गँग्रीनची जी जखम आहे ती काढल्यानंतर जी उंड राहते किंवा जी जागा राहते ती पूर्णपणे भरल्या जाते. ह्याचप्रमाणे दुसरं जे की आपण ऐकलं असेल, की फायब्रॉइड म्हणजे स्त्रियांच्या गर्भपिशवीची गाठ, जी की खूप कॉमन आढळली जाते आणि बऱ्याच वेळा याच्यासाठी डॉक्टर सांगतात, की गर्भपिशवी काढावी लागेल. पेशंटला त्रास असतो, की बाबा पोट दुखतं किंवा खूप जास्त जो मासिक जो पाळी असते ती खूप जास्त रक्त जातं अंगावरनं. त्यांचं रक्त एवढं जास्त जातं, की त्यांना हिमोग्लोबिन कमी होऊन अनिमिया होतो, विकनेस होतो. तर अशा पेशंट्समध्ये ज्यांचं वय कमी आहे, जसं की 30 इयर्स, 40 इयर्स त्यांचं वय कमी आहे, ज्यांना की त्यांची गर्भपिशवी ठेवायची आहे, अशा पेशंटमध्ये बरोबर फायब्रॉइड ही जरी कॅन्सरची नसेल, पण ही कॅन्सरसारखीच गाठ आहे. त्याच्या प्रॉपर रक्तप्रवाह आतून जाऊन बंद केला जाऊ शकतो.
जेणेकरून ती रक्तवाहिनीची गाठ आतल्या आत बंद होऊन जाते किंवा बारीक होऊन नष्ट होते. तर त्याला म्हणतात युटेराईन आर्टरी एम्बोलायझेशन. ज्याच्यामध्ये गर्भपिशवीच्या गाठीचा पूर्णपणे ट्रीटमेंट होते आणि पेशंटचं गर्भपिशवी सुद्धा राहते. त्याचप्रमाणे जर पेशंटला समोर चालून त्यांची प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल किंवा परत चान्स घ्यायचा असेल तर ते परत प्रेग्नन्सीचा चान्स पण घेऊ शकतात. त्याला हे गर्भपिशवी गाठला युटेराईन आर्टरी एम्बोलायझेशन फॉर फायब्रॉइड असे म्हणतात. आणि जाता जाता शेवटचा प्रश्न, लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी नेमकं काय आवाहन कराल किंवा काय मेसेज द्याल? ज्यांना व्हेरिकोज वेन हा त्रास आहे, अर्ली स्टेजला आहे किंवा ॲडव्हान्स स्टेजला आहे, त्यांनी अर्ली स्टेजला असेल तर आपलं सांगितल्याप्रमाणे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करा. उभं राहणं कसं टाळता येईल किंवा पायामध्ये स्टॉकिंग घालता येतील का हे बघा. बरेच पेशंट कंप्लेंट करतात की सर्व स्टॉकिंग खूप टाईट असतात, ते काढल्यानंतर खाज येते, त्रास होतो. मान्य आहे, हा त्रास होतो काही काही पेशंटला. बट आपल्याला जर हा आजार पुढच्या स्टेजला किंवा ॲडव्हान्स होऊन वाचवायचा असेल तर स्टॉकिंग घालणे आवश्यक आहे. जर आपल्याला ही डिसीज ऑलरेडी स्टेज 4 स्टेज 5 ला असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊन वेळीच उपचार करणे तेवढंच आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जे तंबाखू बिडी खातात अशा पेशंटसाठी तंबाखू बिडीमुळे कॅन्सर होईल न होईल मला माहिती नाही, पण तंबाखू बिडीमुळे हाताच्या, पायाच्या, मेंदूच्या, हृदयाच्या रक्तवाहिन्या बारीक होऊन त्या बंद पडतात आणि त्याच्यामुळे पॅरालिसिसचा अटॅक, हृदयाचा अटॅक किंवा पायाचा अटॅक, पायाचा गँग्रीन, हाताचे बोटं काळे पडणे किंवा हाताचा गँग्रीन हे आजार होतात. त्यामुळं त्यांना आवर्जून विनंती आहे की त्यांनी त्यांचं तंबाखूचं प्रमाण, तंबाखूचं सेवन हे पूर्णपणे वेळीच थांबवायला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यांना डायबिटीस आहे तशा रुग्णांनी आपली डायबिटीसची शुगर रेग्युलरली चेक करून ती कंट्रोलमध्ये कशी ठेवता येईल, डॉक्टरांच्या सूचनांचे रेग्युलरली पालन करायचे, सो दॅट त्यांचा डायबिटीसमुळे होणारा जो डायबेटिक फूट किंवा डायबिटीसचा जो आजार आहे हा कमी होईल, त्याचा त्रास कमी होईल. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद आपण प्रेक्षकांना दिलेल्या सविस्तर मार्गदर्शनासाठी आणि ह्याच सोबतच आरोग्यशाहीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.